28 डिसेंबर रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील 3 दिवसांपासून एक इसम साई उद्यान येथे संशयितरित्या राहत आहे। डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली आहे की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने 1.5 महिन्यांपासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे। त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी कळवले की सदर आरोपी विरुद्ध दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर या 50 वर्षीय आरोपीने स्वतःच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले। त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या 7 महिन्यांची गरोदर आहे। त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्यावेळी पासून आरोपी फरार आहे। सदर आरोपीस पुढील तपासाकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2) FJN 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे। पीडितेचे वडील वय वर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे। या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता। सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता। त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला। त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला। या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे। त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे। तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता। याबाबतचा सखोल तपास वानवडी पोलीस करतील। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।